लाडकी बहीण योजनेनंतर आता सर्व लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल वाटप केले जाणार आहेत, मोबाईल त्यांना दिले जाणार आहेत, अशा प्रकारची चर्चा होत आहे। ही चर्चा व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्राम वरती, सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती, तेवढंच नाही तर गावागावात, गल्ली गल्लीत आणि घराघरामध्ये होत आहे। कारण कालच माझी आई सुद्धा बोलली की फक्त सिलेंडरचे व्हिडिओ काय बनवतोय म्हणे, तर आता लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल वाटप केले जाणार आहेत। आईने व्हिडिओ पाहिला असेल युट्यूब वरती, तर त्यावरती पण व्हिडिओ बनव, कसे हे मोबाईल दिले जाणार आहेत, कोणाकोणाला भेटणार आहेत, कोणती वेबसाईट आहे, अर्ज कसा करायचा आहे, कोणती कागदपत्रे लागतील, आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। तर आता लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत, एकूण 7,500 रुपये, आणि ज्यांचे झाले नसतील त्यांना लवकरच सर्व हप्ते भेटणार आहेत। आणि तेवढ्यातच ही चर्चा सुरू होते की सर्व लाडक्या बहिणींना आता फ्री मध्ये मोबाईल दिले जाणार आहेत। तर ती ही योजना खरी आहे का? तर अशा प्रकारची कोणती योजना महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही। तर ही जी चर्चा होत आहे, तर एका मतदारसंघातील आमदारांनी ही घोषणा केली होती की त्यांच्या मतदारसंघातील काही ठराविक महिलांना ते मोबाईल देतील, आणि फक्त एवढीच बातमी सर्वांनी ऐकली। आणि आता जे काही युट्यूबर्स आहेत तर ते व्हिडिओ बनवत आहे की यांना मोबाईल मिळेल, यांना मोबाईल मिळेल, असा अर्ज करायचा, हे कागदपत्रे लागतील, काही जणांनी तर वेबसाईट पण दाखवल्या, काही जणांनी तर GR सुद्धा दाखवला। तर मित्रांनो, ही फेक बातमी आहे, ही फेक योजना आहे। अशा प्रकारची कोणतीही योजना महाराष्ट्र सरकार राबवत नाहीये। त्यामुळे जर का तुम्हाला कोणी सांगत असेल की आता लाडक्या बहिणींना फ्री मध्ये मोबाईल दिले जाणार आहे, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। आपण 100% खरी माहिती देत असतो। मी एक दिवस व्हिडिओ लेट बनवेल, परंतु अधिकृत माहिती आधी गोळा करतो, त्यानंतरच व्हिडिओ बनवतो, लक्षात ठेवा। तर तुम्हाला कोणी सांगत असेल की फ्री मध्ये मोबाईल दिले जाणार आहेत, तर यावरती विश्वास ठेवू नका। अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये। आणि व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती तुम्हाला SMS येईल किंवा APK फाईल येईल, आणि त्याच्यात दिलं असेल की यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन तुमचा जो फ्री मोबाईलचा फॉर्म आहे तो भरा, किंवा हे APK डाउनलोड करा, ते इन्स्टॉल करा, आणि मग तुम्हाला तिथे माहिती भरल्यानंतर मग तुम्हाला फ्री मध्ये मोबाईल मिळेल। तर अशा प्रकारच्या ज्या लिंक्स किंवा APK फाईल तुम्हाला जर का व्हॉट्सअप वरती आल्या किंवा कोणी शेअर केल्या, SMS मध्ये आल्या, तर क्लिक करू नका। कारण अशा प्रकारच्या लिंक्स वरती किंवा APK फाईल तुम्ही जर का इन्स्टॉल केल्या, तर तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे आलेले पैसे आहेत तर ते तर जातीलच, पण आधीपासूनच अकाउंट मध्ये जर पैसे असतील तर ते सुद्धा खाली होणार आहेत। तुमचा अकाउंट येथे रिकाम होऊ शकतो। फक्त जे स्कॅमर्स वगैरे असतात, हॅकर्स असतात, त्यांना फक्त एक संधी भेटायला पाहिजे। साधारण लोक असतात ज्यांना एवढी माहिती नसते, तर त्यांना फसवण्याचा तो बहाणा काढतात, आणि अशा प्रकारच्या लिंक्स किंवा APK अशा प्रकारच्या फेक योजनांच्या माध्यमातून ते शेअर करत असतात आणि चांगल्या लोकांना गंडवत असतात। त्यामुळे जर का अशा प्रकारची माहिती तुमच्या जवळ आली, लिंक आली, APK आलं, किंवा कोणी सांगत असेल अशा प्रकारची योजना आहे, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। आणि महत्त्वाच्या अशा 100% खऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत। आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना समजेल की अशा प्रकारची योजना आहे की नाही। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पुढे शेअर करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।